सोलापूर जिल्ह्यात गुटखा आणि मावा विक्रीवर बंदी असतानाही हा व्यवसाय अद्याप तेजीत सुरू असल्याचे चित्र आहे। जिल्ह्यातील तब्बल 15,000 पानटपऱ्यांमधून दररोज 1 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून धोंडीचे सत्र सुरू असतानाही अनेक ठिकाणी मावा आणि गुटखा विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे। महाराष्ट्रात 19 जुलै 2012 पासून गुटखा बंदी लागू आहे। मात्र या बंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात मावा आणि गुटखा विक्रीचे जाळे कायम असल्याचे दिसून येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुमारे 15,000 पानटपऱ्यांमधून दररोज 1 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होत आहे। कर्नाटकातून तुकडा सुपारी, सुगंधित तंबाखू आणि इतर साहित्य आणून मावा तयार केला जात असल्याचे यापूर्वीच्या कारवायांमधून उघड झाले आहे। गुटखा बंदीनंतर अनेक पानटपरी चालकांनी माव्याचा पर्याय स्वीकारला। कालांतराने माव्याचे व्यसन वाढल्याने त्याची मागणीही वाढली असून 10 रुपयांना मिळणाऱ्या माव्याची किंमत आता 15 ते 20 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक पानटपऱ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात असल्याने विद्यार्थ्यांपर्यंतही मावा सहज पोहोचत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीनंतर राज्यभर कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। त्याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यातही दिसून येत असून 1 एप्रिलपासून आतापर्यंत 28 धाडी टाकण्यात आल्या आहेत। या कारवाईत 22 गोदामे आणि 7 वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे 35 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यामुळे मावा विक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असली तरी काही भागांमध्ये अद्याप लपून छपून मावा आणि गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे। भारतीय न्याय संहितेचे कलम 123 नुसार कोणालाही अपायकारक पदार्थ देऊन त्याच्या आरोग्यास धोका निर्माण करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे। या गुन्ह्यात दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे। महाराष्ट्र राज्यात गुटखा, मावा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीस बंदी आहे। आमचे 9 अन्न सुरक्षा अधिकारी दररोज फील्डवर कार्यरत असून मावा गुटखा विक्रेत्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती सुनील जिंतूरकर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यात मावा आणि गुटखा विक्री विरोधातील कारवाईला वेग आला असला तरी या अवैध व्यवसायावर पूर्णपणे आळा बसवण्यासाठी अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। Now and press the bell icon. Never miss a